तुम्हाला माहिती आहे का 20 फेब्रुवारी 1707 हा आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या महाराष्ट्रातील इतिहासासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा तो औरंग्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 89व्या वर्षी मृत्यू पावला. तब्बल 25 वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य अज्ञात व्यक्तींनी म्हणजेच वीरांनी औरंग्याच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध छातीजूंज घेऊन एक आदर्श निर्माण केला. पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलेलं नाही. औरंगजेब दख्खनमध्ये उतरला तोच स्वराज्य गिळकृत करण्यासाठी. पण शिवरायांचे ते मराठमोरे मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्यांना अशी काही टक्कर दिली की ती मराठ्यांना आपण सहज हरवू शकतो अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गालित गात्र व्हावे लागले. ठार अपयशाची भळभळती जखम उरात बाळगताच त्याने डोळे मिटले. कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले, पण मुघलांच्या अक्राळ विक्राळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य मात्र बलाढ्य मुघलांना पुरळ उरले. मुघल बादशहा म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द जवळपास 50 वर्षाची. त्यातील शेवटची 25 वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता. या एवढ्या कालावधीत बरेच काही घडले. 1682 ते 1689 छत्रपती संभाजीराजे, 1689 ते 1700 छत्रपती राजाराम राजे, संताजी, धनाजी आदी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात 1700 ते 1707 महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले. शिवरायांच्या जन्माच्याही आधी 140 वर्ष आधी स्थापन असलेली आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले, मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्यच राहिले. औरंगजेबाची स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंगजेबाची खूप इच्छा होती. हे मात्र दाननियतीने त्याच्या पत्रात नक्कीच टाकले. 20 फेब्रुवारी 1707 रोजी शुक्रवारी हा 6वा मुघल बादशहा नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला. मात्र त्याच्याच इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुल्लादबादला त्याचा धर्मगुरू शेख झैनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले. या कबरीसाठी औरंगजेबानेच हयातील असताना म्हणजेच तो जिवंत असताना शिवलेल्या जी नमाजी टोप्यांपासून मिळालेले 14 रुपये 12 आणे वापरण्यात आले. ठार अपयशाची भळभळती जखम उरामध्ये बाळगून त्याने डोळे मिटले. औरंग्या मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच तिथून दिल्लीकडे पोबारा केला. त्याच्या उरलेल्या 3 मुलांमध्ये सत्तेसाठी युद्ध चालू झाले. इथून तर खरे मुघल सत्तेच्या horसाला सुरुवात झाली. रक्तमांसाचं शिंपण करून आमच्या मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांसाठी आमचा त्रिवार मुजरा. जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी.